श्री स्वामी समर्थ. आपले स्वामी कसे दिसत असतील? स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना? ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान. न जाणो आपणही गेल्या जन्मात अक्कलकोटाचेच गावकरी असू. आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल. आपल्या चुकींवरही स्वामींनी आपल्याला चांगलंच झापलं असेल. समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे 7 ते 7.25 फूट इतकी होती. त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येते. त्यांची नखे कापायला न्हावी येत. तो म्हणत, स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्याच. हातानेच ती तुटत. त्यांची पावले लोण्याहूनही मऊ होती. त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजतच नसे. चिखलातून जरी स्वामी चालत आले तरी त्यांची पावले नेहमी लखलखीत स्वच्छ असायची. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारं ब्रह्मांडच सामावलंय त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4 वेळा अंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येत. स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये खीर, मसाले दूध, तर कधी कैरीचे पन्हे असे. स्वामींची जेवणाची तऱ्हाही निराळीच. कित्येक दिवस, महिने ते जेवत नसत, अगदी पाणी सुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात 600 ते 700 भाकऱ्या ते खात. 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल गे माय असे म्हणत. पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत. त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन स्वामींसोबत जेवत. स्वामीही त्यांना प्रेमाने आपल्याच ताटातील घास भरवत. गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देहा ह्याची डोळा स्वामींना पाहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे. त्यातीलच वाचलेला एक भाग जशाच्या तसा इथे नमूद करत आहे. स्वामींना कधी गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन ते स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही आवळत असत. अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत, कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत. स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक माणूस त्याची फांदी तोडू लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीचा दांडा तोडतो आहे. भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या माणसाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशंबीर, लपाछोपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची त्यांची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत. मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून, माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. असे हे आपले स्वामी लहान मोठे
प्राणी, वृक्ष सर्वांवरच खूप प्रेम करत. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी असंख्य लीला दाखवून अनेकांचे उद्धार केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.